नागपुर के पूर्वी हिस्से में रहने वाले लाखों नागरिकों के लिए बड़ी राहत की खबर है। वर्षों से जाम की समस्या से जूझ रहे वर्धमान नगर डिप्टी सिग्नल और कलमना मार्ग पर अब सफर आसान होने वाला है। 151 करोड़ रुपए की लागत से तैयार 4 लेन फ्लाईओवर का लोकार्पण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। यह फ्लाईओवर न सिर्फ ट्रैफिक का दबाव कम करेगा बल्कि पूर्व नागपुर के विकास को भी नई रफ्तार देगा। उपराजधानी नागपुर तेजी से विस्तार कर रही है। वाहनों की बढ़ती संख्या के साथ शहर के कई इलाकों में ट्रैफिक जाम बड़ी समस्या बन चुका है। खासकर पूर्व नागपुर के वर्धमान नगर डिप्टी सिग्नल और कलमना मार्ग पर हजारों वाहनों की आवाजाही के कारण लोगों को घंटों जाम में फंसना पड़ता है। यह इलाका औद्योगिक, व्यावसायिक और आवासीय गतिविधियों का बड़ा केंद्र है, जहां बड़ी संख्या में छोटे उद्योग है। वही कलमना कृषि उपज मंडी मध्य भारत की प्रमुख मंडियों में शामिल है। इसके अलावा डिप्टी सिग्नल क्षेत्र में घनी आबादी होने से यातायात का दबाव लगातार बढ़ा रहता है। नागरिकों की लंबे समय से चली आ रही मांग को देखते हुए महाराष्ट्र सरकार ने इस महत्वपूर्ण परियोजना को मंजूरी दी और 151 करोड़ रुपए की लागत से बने इस 4 लेन फ्लाईओवर का निर्माण महाराष्ट्र रेल इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यानी महारेल ने पूरा किया है। पूर्व नागपूरमध्ये अगर आपण पाहिलं असेल तो ओव्हरब्रिजचं जाल आमच्या या पूर्व नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरवण्याचं काम आमचे केंद्रीय मंत्री, आपले नागपूरचे खासदार, आमच्या सगळ्याचे नेते नितीनजी गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्व नागपूरमध्ये खूप काही दिलं आणि ब्रिज बी फार मोठ्या प्रमाणात दिले। आज आमच्या डिप्टी सिंगलच्या स्वर्गीय बहरीनबाई सोनबियर ज्या उपमहापौर होत्या त्यांच्या नावाने आज हा डिप्टी सिंगलच्या ओव्हरब्रिजचं आता विधिवत रूपाने उद्घाटन होणार आहे। हा नागपूर शहरातला एकमेव ब्रिज असा आहे का ज्याच्यामध्ये लाइटिंग पहा, पोल पहा आणि जितकं सौंदर्यीकरण चांगलं महारेलच्या माध्यमातून करता येईल त्या ठिकाणी केलं आहे। आणि याच्याच बाजूले शांतीनगर ते डिप्टी सिंगलचं अंडरब्रिज हे लगभग 99.99% काम झालेलं आहे। किरकोळ काम राहिलं आहे, तेही आता आम्ही 2-4 या 5 दिवसामध्ये त्यालाही सुरू करणार आहोत। दुसरं कावरा ब्रिजचं जे अंडरब्रिज आहे त्याचेही काम 99% झालेलं आहे, तेही आम्ही 4-5 दिवसामध्ये तेही आम्ही सुरू करणार आहोत। आणि आपल्या या पूर्व नागपूरमध्ये आपला पारडी ओव्हरब्रिज तुम्ही पाहिला असेल, हा 5 दिशेने जाणारा ओव्हरब्रिज आहे। पुन्हा पूर्व नागपूरमध्ये रेशीमबाग टू केडीके कॉलेज, तुमच्या टेलिफोन एक्सचेंज ते सीधा भांडे प्लाट आणि वर्धमान नगर ते कुकरेजा टाऊन, गंगा जमुना ते रेल्वे स्टेशन, अशा प्रकारचे अनेक ब्रिजचे काम आता मोठ्या स्पीडने सुरू आहे। बहुतेक ते नोव्हेंबर-डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान त्याची आम्ही सुरुवात करणार आहोत। आमच्या हा पूर्व नागपूर ओव्हरब्रिजच्या माध्यमातून इतके ओव्हरब्रिज आमच्या पूर्व नागपूरमध्ये झालेले आहे आणि त्या माध्यमातून ट्रॅफिक हा पूर्णपणे या पूर्व नागपूरमध्ये खतम करण्याचे काम आम्ही निश्चित स्वरूपात केलं। नाही, आता त्याची गती वाढलेली आहे आणि हे सगळे ब्रिज जे कामं सुरू आहे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्याचे उद्घाटन आम्ही करणार। पूर्व नागपूरला कोणकोणते मार्ग म्हणजे सोयीस्कर झालेले आहेत? ट्रॅफिकची जी समस्या होती ते आम्ही पूर्णपणे खतम करण्याचे काम आम्ही निश्चित स्वरूपात करत आहोत। पुन्हा आणखीन 2 ओव्हरब्रिज पाईपलाईनमध्ये आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय लवकरात लवकर त्याला अप्रूव्ह देतील। गंगाबाई घाट ते वैष्णोदेवी चौक आणि संघर्षनगर भांडेवाडी ते खरबीपर्यंत हे 2 लेनचं प्रपोजल महारेलच्या वतीने त्यांना सादर झालं आहे। बहुतेक त्याची मान्यता लवकरात लवकर मिळाल्यानंतर तेही आम्ही ओव्हरब्रिजचे काम सुरू करणार।